कला दर्पण न्यूज। पौर्णिमा सुद्धा निर्दोष असते, तसे आपले मन निर्दोष असावे। सद्गुरु स्वरूप दैवत मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त स्वरूपात अवतीर्ण झाले। जगात भाषा जातीच्या द्वारे भेदाने कलह माजला आहे। माणसाला अभेद ज्ञानाकडे वळवण्यासाठी हा उत्सव आहे। जगातील भेद संपवण्यासाठी परमाब्धी ग्रंथ अभ्यासणे आणि आचरणात आणणे आवश्यक आहे। माणसाचे प्रत्येकाचे आपापले नेटवर्क असते, त्या नेटवर्क मध्ये परमाब्धी विचार पोहोचवायला पाहिजे। त्यामुळे सर्वांचे हित होईल, अभेद ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचेल, असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले। ते संजीवनी गिरीवर दत्त जन्म सोहळ्यातील प्रवचनात बोलत होते। दिगंबरा दिगंबराच्या जयघोषात आडी तालुका निपाणी येथील संजीवनी गिरी वरील दत्त देवस्थान मठाच्या वतीने दत्त जन्मोत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठा उत्साहात संपन्न झाला। यावेळी सायंकाळी 5:02 परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या हस्ते प्रतिकात्मक श्री दत्त गुरूंना पाळण्यात ठेवून गुलाल फुले यांची उधळण करण्यात आली। श्री गुरुदेव दत्त असा एकच जयघोष करून जन्मोत्सव संपन्न झाला। यावेळी फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला। यावेळी भाविकांनी गुलाल फुलांची उधळण केली। यावेळी चांदीच्या पाळण्याला फुलांनी सजवण्यात आले होते। उत्सव मंडप रंगीत फुगे फुले फुलमाळांनी सजवण्यात आले होते। सुंठवडा वाटप करण्यात आला। यावेळी पाळणा गायन सौ तेजस्विनी सुतार गोरंबे भारती मोरे आणि सहकारी यांनी केले। यावेळी डोंगर पायथ्याची सर्वेज्य सांस्कृतिक भवनाजवळ स्क्रीन बसवून डोंगरावर मंदिराच्या आवारात होत असलेल्या दत्त जयंती सोहळ्याचे थेट प्रक्षेपण खाली असणाऱ्या भाविकांना पाहायला मिळाल्याने आनंद व्यक्त होत होता। डोंगर पायथ्याशी असलेल्या लाखो भाविकांनीही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा नामजप आणि श्री गुरुदेव दत्ताचा एकच घोष सुद्धा केला। जन्मोत्सव सोहळ्यानंतर परमपूज्य परमात्मराज महाराजांच्या दर्शनाची व्यवस्था डोंगर पायथ्यालाच करण्यात आली होती। भाविक मोठ्या श्रद्धेने भक्तीने रांगेत राहून परमपूज्य परमात्मराज महाराजांचे दर्शन घेत होते। दर्शन श्रीपाद्य वल्लभांच्या समोर प्रशस्त्र अशा जागेत महाप्रसाद वितरण करण्यात आले। स्त्री पुरुष अबाल वृद्ध अशा लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। सकाळपासूनच मंदिरामध्ये श्री गुरु दत्तात्रेयांच्या दर्शनासाठी आणि सद्गुरु परमाब्धिकार परमपूज्य परमात्मराज महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती। 18 डिसेंबर पासून 26 डिसेंबर अखेर सुरू असलेल्या परमाब्धी विचार महोत्सवात सद्गुरु परमात्मराज महाराजांचे परमाब्धी ग्रंथाविषयीचे विस्तृत विवेचन भाविकांना ऐकण्याची सुवर्ण संधी मिळाली। प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही विविध संप्रदायाचे साधू संत देशभरातून उपस्थित होते। यावेळी बोलताना परमपूज्य परमात्मराज महाराज पुढे म्हणाले, ब्रह्मदेव विष्णू आणि शिव या तीनही रूपांच्या संयुक्त स्वरूपात दत्तात्रेय रूपाचा सुदिव्य आविर्भाव झाला आहे। सांप्रदायिक वाङ्मयामध्ये नंतरच्या काळामध्ये भेद घुसळला आहे। सर्व धर्मांमध्ये सर्व संप्रदायांमध्ये जे चांगले छान सुंदर असे विचार आहे, त्या विचारांचा सार परमाब्धीमध्ये आहे। वेद वाङ्मयातील शब्दांचे वेगवेगळे अर्थ विचारात घेतल्याने भेद निर्माण झाले आहे। हजारो वाङ्मय वाचण्याची गरज नाही, परमाब्धी वाचा। आधुनिक विज्ञानाचा साकल्याने आधार घेऊन परमाब्धीमध्ये अध्यात्माचे विश्लेषण केले आहे। श्री दत्त जन्म सोहळ्याच्या वेळी श्री देवीदास महाराज इस्कॉनचे हरी चैतन्य महाराज वृंदावन यूपी, काका महाराज संभाजीनगर आदी साधू संत तसेच लक्ष्मणराव चिंगडे, पंकज पाटील, प्रसन्नकुमार गुजर, अजित पाटील, इस्रोचे शास्त्रज्ञ केरबा लोहार, श्रीराम महाराज, श्री नामदेव महाराज, श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री चिदानंद महाराज, श्री अमोल महाराज, श्री मारुती महाराज, श्री समाधान महाराज, श्रीधर महाराज आणि आश्रमस्थ विद्यार्थी आणि वीणावादक उपस्थित होते। भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा। श्री सरदार नाळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर, पोलीस उप अधीक्षक, संपर्क क्रमांक 96 73 50 65 55। कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर 96 73 50 65 55 78 75 33 33 33। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0231 25 40 98 9। व्हॉट्सअप क्रमांक 78 75 33 33 33।
निशुल्क फोन क्रमांक 1064, ईमेल dyspsab@gmail.com. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.